रसिको नमस्कार. विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम रंगाचा उत्सव असलेल्या होळी धुलीवंदनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्व बघतो आहोत की कोरोनाचं संकट पुन्हा गडद होते आहे. त्यामुळे आपल्याला आपलं हसणं मात्र जिवंत ठेवावं लागणार आहे. अजूनपर्यंत हसण्यावर तरी लॉकडाऊन आलेला नाही आहे. म्हणूनच आज आपण मनमुराद हसावं आणि त्या हसण्यातून कोरोनाचं संकट विसरावं असा आपला पुढचा 1 तास जाणार आहे. रसिको, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हास्य आणि व्यंग कवितांसाठी सुप्रसिद्ध असलेली साहित्यिक मंडळी आपल्या अकोला शहरात आहे. आणि त्या सर्वांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजेच सुप्रसिद्ध हास्यकवी स्वर्गीय अरविंदजी भोंडे. ते आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या स्मृती जागविल्याशिवाय आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू शकत नाही. म्हणून हास्याचा झरा असलेले स्वर्गीय अरविंदजी भोंडे यांच्या पावन स्मृतीला आपण सर्वप्रथम विनम्र अभिवादन करूया. स्वर्गीय अरविंद भोंडे, रसिकांच्या आयुष्यातील तणाव कमी करून त्यांचं जगणं सुंदर करण्याचा सदैव प्रयत्न करणारा हास्यकवी. अविरत साहित्य क्षेत्राची सेवा करीत हसत हसत जगाचा निरोप घेतलेला अवलिया हास्य सम्राट म्हणजे स्वर्गीय अरविंद भोंडे. आपल्या अस्सल वऱ्हाडी विनोदी सादरीकरणातून महाराष्ट्रभरातील श्रोत्यांना पोट धरून हसविणारे अरविंद भोंडे हे नवोदितांना बळ देणाऱ्या अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष होते. 2 दशकांपूर्वी अकोल्यात संपन्न झालेल्या कामगार साहित्य संमेलनात त्यांना मानाचा गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. झी मराठी वाहिनीवरील हास्य सम्राट ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अरविंदजींना हसवता हसवता लोकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची किमया साधली होती. नुकतेच काही दिवसांपूर्वी ते आपल्याला कायमचे सोडून गेले. त्यांच्या स्मृतींना विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेच्या वतीने विनम्र अभिवादन. आजचं हे हास्य कवी संमेलन आम्ही त्यांच्या स्मृतींना समर्पित करीत आहोत. रसिको, प्रसंग जरी दुःखाचा असला तरी त्या दुःखाला उगाळत बसणं हे स्वर्गीय अरविंदजींनाही न पटणारं असेल. म्हणूनच जो हास्याचा वारसा त्यांनी आजपर्यंत चालवला, जोपासला, तोच वारसा, तोच धागा आज आपण पुढे नेणार आहोत. खरं म्हणजे हे आपलं दुर्दैव की जर आज अरविंदजी आपल्यासोबत असते तर ते या कार्यक्रमात नक्कीच असते. पण असो, त्यांच्या स्मृतीसोबत घेऊन आज आपण त्यांना हास्यरूपी आदरांजली म्हणजेच हास्यांजली अर्पण करणार आहोत. हास्य सम्राटाला हास्यांजली समर्पित करीत आहोत आणि होळी आणि धुलीवंदन निमित्त सर्व रसिक प्रेक्षकांना हास्यरंगात चिंब भिजण्याची अनुभूती देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर चला एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अकोल्यातील हास्य व्यंग क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी आज इथे आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया. आज आपल्यासोबत एक हिंदी क्षेत्रातील नवोदित पण ताकदीचे कवी आदरणीय आसिफजी जारियावाला इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यासोबतच अजून एक नवोदित कवी, उर्दू भाषेतील कवी डॉक्टर दीपक मोहाले आपल्यासोबत आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या हास्यबळी.comच्या सादरीकरणातून खळखळून हसविणारे लेखक, कवी, गझलकार, गीतकार, TV कलावंत आदरणीय किशोरजी बळी आज आपल्यासोबत उपस्थित आहे. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यासोबतच सूत्रसंचालनासाठी सर्व परिचित असलेले, आपल्या प्रासंगिक वात्रटिकांसाठी सर्व परिचित असलेले महाराष्ट्राचे लाडके कवी आदरणीय अनंतजी खेळकर आपल्यासोबत आहेत. आणि यासोबतच एक खूप मोठं दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत या मंचावर उपस्थित आहे. आपल्या हास्य व्यंगांच्या कवितांमधून त्यांनी अख्ख्या भारतभर अकोल्याचं नाव पसरविलेलं आहे असे आदरणीय घनश्यामजी अग्रवाल आपल्यासोबत आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुप्रसिद्ध वात्रटिकाकार फमू शिंदे त्यांच्या एका वात्रटिकात असं म्हणतात की लोकांना मासे हवे असतात, लोकांना मासे हवे असतात पण मास्यांचा वास नको असतो. लोकांना मासे हवे असतात पण मास्यांचा वास नको असतो.
लोकांना कविता हवी असते, पण कवींचा सहवास नको असतो. पण या सगळ्याला इथे उपस्थित सर्व जे आमचे कवी मित्र आहेत हे सगळे अपवाद आहेत. आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना यांच्यासोबत वेळ घालवायला, यांचा सहवास खूप आवडतो. चला तर मग आपल्या मैफिलीला सुरुवात करूया. सर्वप्रथम या ठिकाणी मी आमंत्रित करतो हिंदी भाषेतील एक अतिशय चांगलं आणि अतिशय दर्जेदार लिखाण करणारे नवोदित देखणे कवी. देखणे एवढ्यासाठीच म्हटलं कारण हिंदी ही भाषाच मुळात देखणी आहे. शब्दांमधली नजाकत, तो गोडवा, तो हिंदीतच असतो. आणि ती हिंदी जर आपल्याला आसिफजींच्या तोंडून ऐकायला मिळाली तर ती एक पर्वणीच असते. इसलिए मैं आपके सबके सामने उनकी 2 व्यंग की रचनाएं लेकर प्रस्तुत करता हूं, आमंत्रित करता हूं आदरणीय आसिफ जी जारियावाला को. एक बार जोरदार तालियों से हम उनका स्वागत करते हैं. प्रभात किड्स स्कूल के करता धरता और हम सबके चहीते आदरणीय डॉक्टर गजानन आर्य सर को प्रणाम करता हूं. और यहाँ बाकायदा सम्मान के साथ जिनको बुलाया गया है उन सभी मान्यवरों को भी मैं प्रणाम करता हूं. और विशेष प्रणाम करता हूं उन सभी महानुभावों को जिन्हें कविता के क से भी लेना देना नहीं है, मगर वे बेचारे हम चारों की ओर से फंसे हुए हैं. तो आपके प्रति मैं संवेदना भी व्यक्त करता हूँ. एक सवाल मुझे पूछना है वल्लभ से. वल्लभ, दुनिया में कितने अजूबे हैं? 7 हैं. 7 ही हैं. मैं नाम नहीं पूछूंगा क्योंकि मुझे पता है आपको नहीं पता है वो नाम. लेकिन मैं आपको आज 8वां अजूबा बताता हूँ. दुनिया का 8वां अजूबा है हिंदुस्तानी आदमी. अब बताइए क्यों? दुनिया का जितना एक्स्ट्रा ऑर्डिनरी टैलेंट है वो ऊपर वाले ने इसी को दिया है. जैसे आप नारियल लेने जाते हैं, आप नारियल लेके ऐसे ऐसे क्यों करते हैं? तो बिना नारियल खोले कि आपको टैलेंट है क्या पता कर लेते उसे पानी कितना है. आदमी 2 व्हीलर पे बैठता है, गाड़ी ऐसे ऐसे करके पता कर लेता है ये घर तक जाएगी कि नहीं जाएगी. तो ये इतना एक्स्ट्रा ऑर्डिनरी जो टैलेंट है वो ऊपर वाले ने किसको दिया है? सिर्फ हिंदुस्तानी आदमी को दिया है. तो ये हिंदुस्तानी आदमी की जो समस्याएं हैं वो भी अपरंपार हैं. ऐसी ही एक समस्या है भ्रष्टाचार. और इसी भ्रष्टाचार के ऊपर एक छोटी सी व्यंग्य रचना मैं आपको सुनाता हूँ. गांव में घटना एक अद्भुत घट गई. गांव में घटना एक अद्भुत घट गई. बारिश से मुख्य सड़क 2 भागों में बढ़ गई. वाह. बारिश से मुख्य सड़क 2 भागों में बढ़ गई. हर तरफ हाय हल्ला मच गया. हर कोई बोला शुक्र है मैं तो बच गया. वाह. हर कोई बोला शुक्र है मैं तो बच गया. बच्चे बूढ़े सारे इकट्ठे हो गए. बच्चे बूढ़े सब इकट्ठे हो गए. सरपंच जी आग बबूला हो गए. सरपंच बोले कॉन्ट्रैक्टर को बुलाओ तुरंत. और फिर कॉन्ट्रैक्टर को बुलाया गया. कॉन्ट्रैक्टर बाबू आए दौड़े दौड़े, पान चबाते हुए बोले अरे भैया हमको किसने याद किया. अरे भैया हमको किसने याद किया और ये प्यारी सी सड़क को किसने बर्बाद किया. वाह. सरपंच बोले अबे वो कॉन्ट्रैक्टर, ये कैसी सड़क तुमने है बनवाई. ये कैसी सड़क तुमने है बनवाई. एक ही बारिश में बन गई इसमें खाई. कॉन्ट्रैक्टर बोला सरपंच जी. कॉन्ट्रैक्टर बोला सरपंच जी शांति रखिए और मुझे नहीं इन गांव वालों को कोसिए. सरपंच बोले अरे क्या बकते हो. कॉन्ट्रैक्टर बोला सरपंच जी कहता हूं मैं बिल्कुल सच. ये लोग मेरी बनाई सड़कों से जलते हैं. ये लोग मेरी बनाई सड़कों से जलते हैं और नाजुक सी सड़क पे धड़ाम धड़ाम चलते हैं इसलिए टूटी है ये सड़क. वाह. वाह. सरपंच बोले ए कॉन्ट्रैक्टर अपनी ये ऊट पटांग बातें छोड़ो. सरपंच बोले ए कॉन्ट्रैक्टर अपनी ये ऊट पटांग बातें छोड़ो. पहले तुम इस टूटी सड़क को जोड़ो वरना हम तुम पर केस ठोक देंगे और तुमको हवालात में झोंक देंगे. सरपंच की बात सुनकर कॉन्ट्रैक्टर जोर से ठहाका मारकर हंसा. सरपंच को पास में बुलाया और उनके कान में बुदबुदाया भोले भाले सरपंच जी, भोले भाले सरपंच जी, भाई मेरा एक पुलिस वाला है. भोले भाले सरपंच जी, भाई मेरा एक पुलिस वाला है और मामा मेरा काले कोट वाला है. आप मेरा कुछ नहीं बिगाड़ सकते. मेरा तो बाल भी बाका नहीं होने वाला है.
इतना कहते ही कॉन्टेक्टर ने अपना रास्ता लिया और जाते जाते गांव वालों से कहा, और सुनो बे गांव वालों, और सुनो बे गांव वालों, तुम लोगों की अब तो यही सज़ा है, तुम लोगों की अब तो यही सज़ा है, बेटा चलते रहो गड्ढों में, उसी में मज़ा है, बेटा चलते रहो गड्ढों वाह, में, उसी वाह। में मज़ा है। बढ़िया। और पिछले एक वर्ष में कोरोना ने बहुत सारे लोगों का बहुत सारा नुकसान किया, लेकिन कुछ लोग ऐसे भी हैं जिनका उसमें फ़ायदा भी हुआ, जिनमें से हम कवि वर्ग भी हैं। तो इस कवि वर्ग ने क्या किया है ना, इस कोरोना काल को पूरी तरह एक अपॉर्चुनिटी की तरह इस्तेमाल किया। जितनी कविताएं किसी प्रेमी ने अपनी प्रेमिका पर नहीं लिखी, उतनी कविताएं इन कवियों ने कोरोना पे लिखी हैं। वाह। तो हम कैसे पीछे छूट जाते। तो एक बड़ा सा कटाक्ष करती हुई एक छोटी और व्यंग्य रचना मैं आपको सुनाता हूँ। जिसका डर था साहब वही बात हो गई, जिसका डर था साहब वही बात हो गई, रास्ते में कोरोना जी से मुलाकात हो गई। कोरोना जी, वाह। कोरोना जी इज्जत से बात करनी पड़ती है, पता नहीं यहीं कहीं बैठा हो, बुरा बुरा मान गया तो लेने के देने पड़ जाएंगे। रास्ते में कोरोना जी से मुलाकात हो गई, कोरोना टुकुर टुकुर हमको घूरे जा रहा था, कोरोना टुकुर टुकुर हमको घूरे जा रहा था, हमरा जी भी डर के मारे झूमे जा रहा था। दबे दबे स्वर में आखिर हमने उससे पूछ लिया, दबे दबे स्वर में आखिर हमने उससे पूछ लिया, नमस्ते कोरोना जी क्या हाल है। दबे दबे स्वर में हमने उससे पूछ लिया, नमस्ते कोरोना जी क्या हाल है। कोरोना बोला मत पूछ यार सब बेहाल है, कोरोना बोला मत पूछ यार सब बेहाल है। इतना कहते ही वो फपक फपक कर रोने लगा, इतना कहते ही वो फपक फपक कर रोने लगा। उसे रोता देख मुझे भी अचरज होने लगा। मैंने पूछा यार आखिर हुआ क्या है, इतना दुखी क्यों है। कोरोना बोला कल मैं गलती से एक मंत्री जी के शरीर में प्रवेश कर गया। कोरोना बोला कल मैं गलती से एक मंत्री जी के शरीर में प्रवेश कर गया। अब मैं यहाँ पे बताता चलूँ, ये जो मंत्री जी हैं वो अपने भारत के नहीं हैं, अच्छा। और महाराष्ट्र के तो बिल्कुल नहीं है, क्योंकि हमारे यहाँ के नेता तो बिल्कुल सज्जन अच्छे समझदार हैं, है ना। वरना पता चला कल के अखबार में एक काव्य सम्मेलन में एक युवा कवि ने मंत्रियों पर टिप्पणी कर दी, वरना आजकल तो सीधे स्कॉर्पियो गाड़ी करके बाहर आ जाती है सर। वाह। क्या बात है। इसलिए पहले ही प्रिवेंशन इज बेटर देन क्योर, मंत्री जी हमारे विदेशी हैं। तो कोरोना बोला कि कल एक मंत्री जी के शरीर में मैंने प्रवेश कर दिया, तब से ही उनके अंदर के वायरस ने मुझे विवश कर दिया। मैं बोला यार कोरोना तू तो वायरसों का राजा है, मैं बोला यार कोरोना तू तो वायरसों का राजा है। अमिताभ से लेके रेखा तक, डोनाल्ड ट्रंप से लेके जॉनसन तक सबसे मिलके आया है, वाह। तुझ पर कौन हावी हो सकता है। कोरोना बोला कल तक मुझे भी यही लगता था, कल तक मुझे भी यही लगता था, मैं भी खुद को बड़ा बलवान समझता था, लेकिन जब से मंत्री जी में घुसा हूँ, लेकिन जब से मंत्री जी में घुसा हूँ मॉरल मेरा डाउन है, और मंत्री जी में वायरसेस का पूरा गोडाउन है। वाह वाह। और मंत्री जी में पूरा वायरसेस का गोडाउन है। मैं बोला यार कोरोना एक बात बता, आखिर मंत्री जी को ये कौन सी बीमारी है। मैं बोला कोरोना यार मंत्री जी को आखिर कौन सी बीमारी है। अब कोरोना के उत्तर में अगर आपको सच्चाई लगे तो फिर से एक बार तालियां बजाना। मैं पूछा यार कोरोना मंत्री जी में ऐसी कौन सी बीमारी है। कोरोना बोला मंत्री जी में झूठ है, धोखा है, मक्कारी है। कोरोना बोला मंत्री जी में झूठ है, धोखा है, मक्कारी है। मैं बोला यार ये तो उनकी सदाचारी है, मैं बोला ये तो यार उनकी सदाचारी है। कोरोना बोला नहीं नहीं नहीं, उनकी ये सदाचारी ही तो सबसे बड़ी महामारी है। वाह। उनकी ये सदाचारी ही तो सबसे बड़ी महामारी है। बहुत बढ़िया। जाते जाते दो पंक्तियां और दे गया कोरोना मुझे। ये कोरोना तो एक दिन चला जाएगा, ये कोरोना तो एक दिन चला जाएगा, पर इन दीमकों से देश को कौन बचाएगा, पर इन दीमकों से देश को कौन बचाएगा। बहुत बहुत धन्यवाद। क्या क्या बात है। बड़े ही अच्छे शब्दों में आपने हमारे सामाजिक और राजकीय व्यवस्था की पोल खोल की है। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए आसिफ जी के लिए। अंग्रेजी में एक शब्द होता है ह्यूमर, जो लैटिन शब्द ह्यूमरियम से लिया गया है। ह्यूमरम वो आंसू होता है जो हंसते हंसते आपकी आंखों में आता है। इसका मतलब यह है कि अगर आप किसी के दुख में दुखी नहीं हो सकते तो आपको हंसने का भी कोई अधिकार नहीं है। दुनिया का सबसे बड़ा व्यंग वो है जो पीड़ा से निकले, जो चुभन से निकले, और उसी चुभन की अनुभूति हमें आसिफ जी की कविताओं से यहाँ पर दिखी है। एक बार इनके लिए फिर से जोरदार तालियां होनी चाहिए।
शायद बालापुर से अकोला रोज ट्रैवल करते वक्त जो सड़कें खराब आपको दिखी उस वक्त ये कविता की प्रस्तुति हुई होगी। वैसे तो बड़े खुशनुमा कवि है हमारे आसिफ जी, आप देख सकते हैं हमेशा सदा ही खुश रहते हैं। उस दिन मुझे बता रहे थे इनकी जब शादी तय हुई तब भाभी जी ने इनसे कहा कि एक बार मैं आपकी जिंदगी में आ जाऊं तो आपका आधा गम ले लूंगी। आसिफ जी बोले गम? अपने लाइफ में तो गम है ही नहीं। तो बोले एक बार आने तो दो। तब से आज तक गम ही बट रहा है किशोर जी। वैसे लेकिन गम कभी दिखाते नहीं है ये चेहरे पे, हमेशा खुश रहते हैं। वैसे भी प्यार मोहब्बत के कवि है आसिफ जी, आज व्यंग्य प्रस्तुत किया है। वैसे भी प्यार मोहब्बत का ठेका हम इंसानों ने ही थोड़ी ले रखा है, प्रेम तो पशु पक्षियों में भी होता है। आदरणीय घनश्याम जी यहाँ पर बैठे, मैं आपको बताना चाहता हूँ, मेरा एक दोस्त है, उसने एक तोती पाली। सारी दुनिया तोता पालती है, उसने एक तोती पाली। अब उसको कहीं तो भी बाहर जाना था 3 दिनों के लिए, तो बड़ा ही परेशान था। बोला यार क्या करूँ, दाना पानी कौन देगा, बड़ा ही चिंतित हूँ। मैं बोला भाई मेरे घर पे छोड़ जा, ऑलरेडी 2 तोते हैं, उनको दाना पानी देता हूँ, इसको भी दूंगा। बोले भाई तेरे 2 तोतों के बीच तो मैं अपनी तोती छोड़ू ना। मैंने कहा भाई ऐसा नहीं है, मेरे दोनों तोते बड़े ही धार्मिक है, तुझे चाहिए तो तू आके देख ले। बोला ठीक है। वो देखने आया साहब, तो बाकायदा एक तोता गीता के श्लोक पढ़ रहा था, दूसरा कुरान की आयतें पढ़ रहा था। उसने देखा, बोले यार बड़े ही धार्मिक तोते हैं, कोई खतरा नहीं है। उसने तोती छोड़ दी। तोती जैसे ही पिंजरे के अंदर गई तो एक तोते ने दूसरे को कोहनी मारी। बोले भाई पूजा पाठ बंद कर, दुआ कबूल हो गई। तो चलिए इसी हास्य व्यंग के सिलसिले को हम आगे बढ़ाते हैं। आपण आता वळूया हिंदी भाषेकडून उर्दू भाषेकडे। मला तर असं वाटतंय की आज इथे विविध भाषांचं संमेलनच भरलंय की काय। उर्दू भाषेतली नजाकत, उर्दू भाषेतलं आपलंपण, उर्दू भाषेतलं मार्दव हे खूप अनोखं असतं। अशी ही अनोखी आणि लागवी भाषा जर आपल्याला डॉक्टर दीपक मोहोळे यांच्या तोंडून ऐकायला मिळाली तर त्यातला गोडवा अजूनच एक वाढलेला असतो। मराठी भाषिक असूनही उर्दू ताकदीचे लिहिणारे डॉक्टर दीपक मोहोळे आज आपल्यासोबत आहेत, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। सबसे पहले आवाज़ आ रही है, स्वर्गीय अरविंद जी भोंडे सर के स्मृति को नमन करता हूँ और रंगोत्सव 2021 की आप सबको शुभकामनाएं। और यहाँ से गज़ल के कुछ शेर में पढ़ता हूँ, आप भी वाह करना जरूर। गज़ल का शेर है कि पत्थर दिल से दिल लगाओ किसने बोला था। वाह। ये होता है कि पत्थर दिल से दिल लगाओ किसने बोला था, इश्क को तुम भी फरमाओ किसने बोला था। वाह। कि पत्थर दिल से दिल लगाओ किसने बोला था, इश्क को तुम भी फरमाओ किसने बोला था। क्या पता नहीं था आंधी आने वाली है, क्या पता नहीं था आंधी आने वाली है, अब ऐसे में दिए लगाओ किसने बोला था। क्या पता नहीं था आंधी आने वाली है, अब ऐसे में दिए लगाओ किसने बोला था। और अगले शेर में एक लफ्ज आएगा रुसवाई, जिसके मानी होते हैं बदनामी। कि किस पत्थर दिल से दिल लगाओ किसने बोला था, इश्क को तुम भी फरमाओ किसने बोला था। क्या पता नहीं था आंधी आने वाली है, अब ऐसे में दिए लगाओ किसने बोला था। और इसका शेर है कि गांव शहर में हो गई ना रुसवाई, गांव शहर में हो गई ना रुसवाई, अपना हाले दिल सुनाओ किसने बोला किसने बोला था। गांव शहर में हो गई ना रुसवाई, अपना हाले दिल सुनाओ किसने बोला था। कुचल दिया ना आते जाते लोगों ने, ये वाह। अपने यहाँ होते ऐसे मंजर कि कुचल दिया ना आते जाते लोगों ने, भीड़ में इतनी मरने जाओ किसने बोला था। कुचल दिया ना आते जाते लोगों ने, भीड़ में इतनी मरने जाओ किसने बोला था। तुम सच्चे थे तो फिर सच्चे रहना था, तुम सच्चे थे तो फिर सच्चे रहना था, मेरी हाँ में हाँ मिलाओ किसने बोला था। वाह। तुम सच्चे थे तो फिर सच्चे रहना था, मेरी हाँ में हाँ मिलाओ किसने बोला था। तुम्हें पता था
मैं बहकता रहता हूँ। तुम्हें पता था मैं बहकता रहता हूँ, फिर भी इतनी मुझे पिलाओ। किसने बोला था? वाह, तुम्हें पता था मैं बहकता रहता हूँ, फिर भी इतनी मुझे पिलाओ। किसने बोला था? और आपको एक बात बता रहा कि प्यार और सरकारी स्कीम, मोहब्बत और भारतीय सरकारी स्कीम एक जैसी होती है, दोनों में आउटपुट कुछ नहीं आता। दरअसल सरकारी स्कीमों के बारे में, ये मेरा अनुभव है, दरअसल सरकारी स्कीमों के बारे में मुझे पापा ने बताया और प्यार के बारे में मैं जानता हूँ। बढ़िया। तो एक शेर कि ये प्यार मोहब्बत सब सरकारी स्कीमें हैं, ये प्यार मोहब्बत सब सरकारी स्कीमें हैं, इनमें अपना नाम लिखाओ। किसने बोला? किसने बोला था? ये प्यार मोहब्बत सब सरकारी स्कीमें हैं, इनमें अपना नाम लिखाओ। किसने बोला था? बोला था ना आंख में आंसू आएंगे। एक सच्चा शेर दे रहा हूं आपको। बोला था ना आंख में आंसू आएंगे, जीवन का चेहरा बनाओ। किसने बोला था? वाह वाह, बोला था ना आंख में आंसू आएंगे, जीवन का चेहरा बनाओ। किसने बोला था? वो पूछ रहा है, वो पूछ रहा है मीरो गालिब कौन है ये? वो पूछ रहा है मीरो गालिब कौन है ये? अब ऐसे को गजल सुनाओ। किसने बोला? वो पूछ रहा है, वो पूछ रहा है मीरो गालिब कौन है ये? अब ऐसे को गजल सुनाओ। किसने बोला था? वो पूछ रहा है मीरो गालिब कौन है ये? अब ऐसे को गजल सुनाओ। किसने बोला था ना? और इसका मक्ता है, आखिरी शेर है कि गिर गए ना अपनी नजरों से दीपक। हम सब देखते नहीं, अपने भीतर देखना चाहिए हमने, हम कितने सच्चे कितने झूठे। कि गिर गए ना अपनी नजरों से दीपक, आईने से आंख मिलाओ। किसने बोला? किसने बोला था? और कोई गजल पढ़नी पढ़ना है? और एक गजल की कुछ शेर कि सदियों से ये हाल है, कमाल है। वाह, सदियों से ये हाल है, कमाल है, बस नया सा साल है, कमाल है। वाह, शायरों की जिंदगी में कुछ बदलता ही नहीं। कि सदियों से ये हाल है, कमाल है, बस नया सा साल है, कमाल है। अब इसमें एक लफ्ज आएगा अगले शेर में, मलाल, जिसका मानी होती है दुख। दुख कि सदियों से ये हाल है, कमाल है, बस नया सा साल है, कमाल है। मुझे लगा बिछड़ने का, मुझे लगा मुझे ही सब मलाल था, मुझे लगा मुझे ही सब मलाल था, उसे भी कुछ मलाल है, कमाल है। वाह वाह वाह, मुझे लगा मुझे ही सब मलाल था, उसे भी कुछ मलाल है, कमाल है। कल मिली तो पूछी उसने खैरियत, कल मिली थी वो, कि कल मिली तो पूछी उसने खैरियत, उसे मेरा ख्याल है, कमाल। कमाल है। कल मिली तो पूछी उसने खैरियत, उसे मेरा ख्याल है, कमाल है। और एक कि कल मिली तो पूछी उसने खैरियत, उसे मेरा ख्याल है, कमाल है। और कुछ तो अपने यहाँ पे सवाल बड़े अजीब है, अंडा पहले या मुर्गी? अब इसका कोई जवाब नहीं। कि कल मिली तो पूछी उसने खैरियत, उसे मेरा ख्याल है, कमाल है। जिनके तो जवाब ही नहीं बने, जिनके तो जवाब ही नहीं बने, ऐसे भी सवाल है, कमाल है। जिनके तो जवाब ही नहीं बने, ऐसे भी सवाल है, कमाल है। और इसमें एक शेर था, कोरोना के पहले का टाइम कैसा था और अब का टाइम कैसा था। सोचिए तो कैसा अपना हाल था, सोचिए तो कैसा अपना हाल था, क्या अपना हाल है, कमाल है। सोचिए तो कैसा अपना हाल था, क्या अपना हाल है, कमाल है। उसके गाल, उसके बाल और चाल, उसके गाल, उसके बाल और चाल, कमाल है, कमाल है, कमाल है। उसके गाल, उसके बाल और चाल, कमाल है, कमाल है, कमाल है। और इसका आखिरी शेर ये अपने देश में होता है, आप सब मीडिया देखते हो तो, इन दिनों तो यार मेरे मुल्क में क्या हुआ है यार मेरे मुल्क को,
क्या हुआ है यार मेरे मुल्क को, बवाल पे बवाल है, कमाल है। शुक्रिया। क्या बात है, एक बार जोरदार तालियां होनी चाहिए दीपक जी के लिए। तो चलिए इसी हास्य की महफिल को हम आगे लेकर चलते हैं। आज आपल्यासोबत इथे आदरणीय किशोरजी बळी इथे आहेत। एक उत्कृष्ट गीतकार, गझलकार, लेखक आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे ते एक कवी तर आहेतच, पण अख्खा महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो ते म्हणजे त्यांच्या हास्यबळी.comच्या सादरीकरणासाठी। चला हवा युद्धाच्या माध्यमातून त्यांनी आपला रमशा घराघरात पोहोचवलाय। तर एकदा सन्मानपूर्वक जोरदार टाळ्यांच्या गजरात मी इथे आमंत्रित करतो किशोरजी बळी यांना। आता प्रेमा भीमाच्या गोष्टी सुरू आहेत, तर काही शेर आठवला मला एकदम, स्वागत। की तू ही आजा सनम और संभल दे मेरी दुनिया। वाह, तू ही आजा सनम। तुमचं लग्न झालं का हो? हा? नाही नाही नाही, त्यामुळे एकदम सुचते असं काही काही नाही नाही, कसं आहे लग्नानंतर एकदम सुचत नाही असं, त्यामुळे मी माझं म्हणणं आहे हां पहिलेच हां 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 म्हणजे माझं म्हणणं आहे की आधी असं सुंदर सुंदर लिहून टाका तुम्ही हां, हे एक वेळ ते नंतर मग काय पंचायत होऊन जाते आता सुचत नाही, हे आधीचं सांगतोय हां। त्यांना विचारलं होतं लग्न वगैरे झालं की नाही, हां तर ते म्हणत वगैरे तर भरपूर झाले क्या बात है। वा 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 आणि या विषयावरचाच शेर आहे की तू ही आजा सनम और संभल दे मेरी दुनिया, कोई आयडिया नहीं जो बदल दे मेरी दुनिया। वाह वाह, हा शेर आमच्या पागल दर्यापुरीचा आहे। एक कॅरेक्टर मी त्या याच्यामध्ये लिहितो, सारं गाव मामाचं मध्ये। तर असे काही भारी भारी कवी भेटतात, मात्र जशी सुरुवातच करताना तू सांगितलं की बा कवी लोकांचा सहवास नको असते, कविता तर पाहिजे, कारण असे म्हणजे 101 कवी असतात। आता आमचा रमशा म्हणजे त्याच्यातलाच आहे, तर त्याचा एक शेर जो त्या याच्यामध्ये आपल्या हे जे टिकटॉक वगैरे आहे की नाही, त्याच्यावर मोठा तो फेमस झाला होता, तर तो शेर सादर करतो मी सुरुवात करतो बरं। कि उन्होंने जहाँ जहाँ पर रखे कदम हमने वो हर जमी चूम ली। वाह, उन्होंने नाही, हिंदीचं जे आहे ना त्याची मजाच काहीतरी वेगळी आहे, की उन्होंने जहाँ जहाँ पर रखे कदम हमने वो हर जमी चूम ली। उन्होंने जहाँ जहाँ पर रखे कदम हमने वो हर जमी चूम ली। क्या बात है। और वो घर आकर बोली काकू तुमचं पोरग माती खाते तर हे अशा पद्धतीचे काही काही कवी ज्यावेळेस भेटतात तर त्यावेळेस माणसाची पंचायत होते की आता काय करावं। असे अलग अलग प्रकारचे, एक कविता स्टेजवर आला म्हणे एक कविता सादर करतो म्हणे, आणि ते कविता जर तुम्हाला आवडली म्हणे तर दुसरी कविता सादर करतो म्हणे, वाह, आणि ते जर आवडली तर तिसरी कविता सादर करतो म्हणे, आणि ते जर आवडली तर चौथी, म्हणजे अशा काही कविता सादर करतो। जर नाही आवडली तर तोपर्यंत सादर करतो म्हणजे जोपर्यंत आवडत नाही यानं कविता चालू करून दिल्या, एक कविता दुसरी कविता तिसरी कविता, तर ते म्हणजे डायरीच आणली होती त्यांना संघ। कवी लोक काही अटपत नाहीत, त्यानं डायरी संघ आणली होती, एक पान उलटे, एक कविता म्हणे दुसरं पान उलटे, तर एकदम काय झालं की जवळपास 10-15 मिनिटात जवळपास 70% पब्लिक गायब झाली, म्हणजे लोक आपापल्या घरी चालले गेले, आणि थोडेसे लोक राहिले। तर एक गावातला पैलवान आला आणि तो असा उजव्या साईडले उभा राहिला, त्याच्या हातात एक काळी होती मोठी असा बांबू, आणि असा उभा राहिला, तर त्याच्याकडे पाहून याचं टोनिंग एकदम बदलून गेलं। हा म्हणे ही माझी शेवटचीच कविता आहे, त्यानंतर मी माझं कविता वाचनच म्हणजे सुचेच नाही त्याला बोलणं, संपवतो म्हणे। तर तो पैलवान म्हणे नाही नाही तुम्ही चालू द्या म्हणे, तुम्ही चालू द्या म्हणे, मी त्याला पाहून राहिलो म्हणे ज्यानं तुम्हाला अति बोलावलं म्हणे। क्या बात है, क्या बात है। तर नाही कसं आहे, आपल्याला वाटते बा आयोजन करणं म्हणजे सोपं आहे, 4 कवीले बोलावलं की झालं, तसं नसते, लय रिस्क राहते बरं, काही सांगता येत नाही कशी परिस्थिती निर्माण होईल। भारी भारी लोक राहतात, हे वक्ते लोक राहतात ना, वक्ते लोक, तर ते तर लयच भारी राहतात, म्हणजे काही काही पाहना ते असे शब्द वापरतात त्या भाषणात की एक वक्ता आता बा साधारण शब्द जसं त्या अनुषंगाने, म्हणजे काहून वापरतात ते समजतच नाही आपल्याला असं। तर आज इथे होळीचं कवी संमेलन आयोजित केलं आहे आणि त्या अनुषंगाने खेळकर साहेबांना इथे निमंत्रित करण्यात आलं। आता त्या अनुषंगाने काही संबंध नसतं बरं, पण आपलं त्या अनुषंगाने मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की हे जे रंग इथे ठेवलेले आहेत हे अजून आमच्या गालाला लावले नाही,
आणि त्या अनुषंगाने म्हणजे असं काही आपलं म्हणजे त्याला जोडून त्याच्यात असं आता एक शब्द असा आहे की जसं आता हे पहा ना, या रंगावरून आठवलं मला काय झालं होतं. ते जेवण करून राहिला आणि जेवण करता करता ते पापड काही त्या बाईनं वाढला नाही. तुम्ही गोष्ट ऐकली असणार आहे सर ही गोष्ट. पापड काही वाढला नाही. आता पापड गिपड करून ठेवले ते चुलीपाशी पापड दिसत पण वाढला नाही. तर हा काय सांगू राहिला, काल सरप निघाला म्हणे राजो. काय सरप होता म्हणे, हे एवढा जाळा सरप म्हणे आणि अतून तो त्या पापडा लोक म्हणे. म्हणजे असं मग त्या बाईला म्हणजे आठवलं म्हणून सांगू राहिलं. तर म्हणजे ते आठवलं म्हणून मग पटकन त्या बाईनं अरे म्हणे पापड राहिलेच म्हणे घ्यायचे. तर म्हणून असं म्हणून राहिलो, आता हे झालं की थोडंसं आमच्या गालाला लावून दे जा कलर तर अशी गोष्ट होती. तर आला बा हा स्टेजवर. आता एक आणखीन शब्द आहे या ठिकाणी. तुम्ही पहा ना जनरली भाषण तुम्हीच आहात त्याच्यातले. म्हणजे या ठिकाणी एवढे शब्द वापरतात हे या ठिकाणी. तर आज या ठिकाणी प्रभात किड्समध्ये या ठिकाणी होलिकोत्सव जो आपण साजरा करतो आहोत, या ठिकाणी एक सुंदर कवी संमेलन आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी घनश्यामजी सारखे ज्येष्ठ कवी या ठिकाणी उपस्थित. म्हणजे एवढं या ठिकाणी म्हणतात की असं वाटतं याला उचलावून त्या ठिकाणी नेऊन ठेवा. म्हणजे काय हे असे लय भारी लोक कवी संमेलन आणि ते वक्ते लोक असे राहतात. काही गायक, ते गायकाचे आजकाल व्हिडिओ येऊन राहिले गायक. तर त्याचे काही क्लासिकलवाले राहतात. म्हणजे असं आता आपलं साधं कसं राहते, साधं आपल्याला समजते. जसं की आता प्रल्हाद शिंदेचं गाणं आहे, तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा, बापा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. आता आपल्याला कसं चांगलं वाटते का नाही, म्हणजे चांगलं वाटलं की तुम्हाला आता तो. पण हे जे आहे का नाही, हे क्लासिकल वाल्याचं लय खतरनाक राहते. एका गावात कार्यक्रम होता आणि त्या मॅडम अशा म्हणतात बसल्या गायिका, आणि त्या पुण्याच्या मॅडम होत्या आणि मागं सगळे इन्स्ट्रुमेंटवाले, आणि याईनं ते गाणं चालू करून दिलं. म्हणजे असं एकदम बेकार, म्हणजे कसा असा थरारक अनुभव होता तो. म्हणजे मला एक तर आपल्याला समजत नाही ते काय होईल काय नाही. तर समजा अशा पहा तुम्ही गाणं चालू झालं ते असं दचकू नका एकदम. म्हणजे असं ते गाण्याचा तो पॅटर्न आहे. नाही तर म्हणजे कसं नवीन माणसाला एकदम हे होते का नाही. राग नका पाहू. नाही असं एकदम पहिले काय करतात ते असं स्वर लावतात ते आहे का नाही. ते असं टंग 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 असं त्याच्याशी असं मी काऊन करतात काय माहीत. पण पहिले असे एकदम असं स्वरगीर लावून घेतात ते. एक जण म्हणे बाईचं जेवण झालं वाटतं म्हणे आता. म्हणजे असं नाही म्हणजे गावातल्या लोकांना हे बाप जन्मात शास्त्रीय संगीत ऐकलं नाही. त्याला काय वाटलं की बा पिक्चरचे गाणे असतील, लोकसंगीत असेल, लावणी असेल, अभंग असेल, काही असेल बा. आणि गाण्याचा कार्यक्रम आहे म्हणून लोक गच्च गर्दी केली एकदम. आणि कार्यक्रम शास्त्रीय, या लोकांना आयोजकाला माहित नाही. म्हणजे पंचायत अशी झाली, आयोजकाला त्याला वाटलं गाण्याचा कार्यक्रम आहे बा. एक जण म्हणे आता 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15-20 मिनिट झाले. एक जण म्हणे गाणं काही चालू होते म्हणे. मुकड्यान बस म्हटलं, तुला समजत नाही गाणं तेच होय म्हटलं. मुकड्यान बस म्हटलं. पायलिया जनगा टेन्शन न घेऊ. असं तोंड हेकोळं तेकोळं करतात. तुम्ही पहा, म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल ना, क्लासिकलवाले काय करतात, असं तोंड हेकोळं तेकोळं करतात. आणि गाणं जर जास्तच इफेक्टिव्ह असलं का नाही, पुरं अंगच हेकोळं तेकोळं करतात. आपल्याला वाटते नाही मान लचकून जा, पण त्याला तो रियाज व्हायला राहते. ते रियाज करतात ना मान नाही लचकली पाहिजे म्हणून. तर ते असं एक अलगच हे राहते त्याचं. आता 2च ओळी असतात गाण्याच्या दीपक भाऊ, 2च ओळी. पहिली ओळ 27 खेप म्हणतात. म्हणजे एकदा मोजले होते मी, असं मास्तर असल्याच्या सवय आपल्याला. तर मी असं मोजले का भाई किती खेप, पायलिया पाया, असं एकदम साहेब काही म्हणजे त्रास नाही होऊन राहिला म्हणजे. तर असं पहिली ओळ 27 खेप म्हणतात आणि लोक असे बेदम झाले की मग दुसरी ओळ म्हणतात. म्हणजे असं तर गाणं चालू
आय 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 आय. एक जण म्हणे मॅडमला दवाखान्यात नाही म्हणे. असं म्हणजे लोकायला वाटते का बा काय तकलीफ होऊन राहिली आणि काय नाही समजे नाही. तर लोक चालले 10-15 मिनिटात सगळं पब्लिक घरी चाललं गेलं. आणि रमशान मी एकदम शेवटी बसलो होतो. तर रमशाले मी म्हटलं मॅडम असे गाणं म्हणतात म्हटलं तर डोळे काऊन लावून घेतात म्हटलं मॅडम. तर रमशा म्हणे मॅडमला ऐकणाराचं दुःख नाही पावलं जात म्हणे. तर असे काही अनुभव येत राहतात, गमती जमती घडत राहतात. अरविंद भोंडे साहेब एक कविता सादर करत होते जाळं नावाची, की देवा मला देवा म्या एवढं काय पाप केलं आणि तो मला एवढं काहून जाळं करून दिलं, अशी ते कविता सादर करत होते. आणि आता आम्ही नवीन नवीन कविता लिहायला लागलो होतो. काहीतरी मी 8वी 9वीत वगैरे असेल. तर त्या वक्ती लिहिली होती एक कविता आणि मग त्या हास्यसम्राटमध्ये सादर केली. तर त्यानं जाळं कविता लिहिली, त्या कवितेच्या प्रभावातून म्या बारीक कविता लिहिली होती. तर आता कसं आहे की आजचा जो माहोल आहे होळीचा आहे. गंभीर कविता गझल वगैरे बऱ्याचशा लिहिलेल्या आहेत. पण हे थोडीशी विनोदी कविता सादर केली पाहिजे अशी अपेक्षा असल्याच्यानं एक कविता सादर करतो बारीक चिरीक. भुर्र जाईन उळून कोणी मारू नका फूक, भुर्र जाईन उळून कोणी मारू नका फूक, मी माणूसच तसा बेजा बारीक चिरीक, मी माणूसच तसा बेजा बारीक चिरीक. आता त्या लहानपणच्या सगळ्या आठवणी त्या कवितेमध्ये आहेत. भुर्र जाईन उळून कोणी मारू नका फूक, आणि मी माणूसच तसा बेजा बारीक चिरीक. पहिल्या वर्गाले सोडून 4थ्या वर्गात घुसलो, पट्टी गुंडाळली होती त्यात लपून बसलो. पहिल्या वर्गाले सोडून 4थ्या वर्गात घुसलो, पट्टी गुंडाळली होती त्यात लपून बसलो. त्यावर बसला एक जाळ्या, त्यानं भार दिला पुरा, सांगा किती झाला अशीन माया हड्डाईचा चुरा. कसा वाचलो त्यातून माहे मलेच ठाऊक, मी माणूसच तसा बारीक चिरीक. गिल्ली दांडू खेळाची तर मले भल्ली वाटी भीती, दांडू समजून एकानं मला धरलं होतं हाती. असा हानला हो टोला दूर दूर अभायात, गिल्ली होती जाग्यावर चड्डी त्याच्याच हातात. गिल्ली दांडू खेळाची मी डबल नाही केली चूक, आणि मी माणूसच तसा बारीक चिरीक. मोठा झालो काले जात गेलो तरी तसा दिसो, मोठा झालो काले जात गेलो तरी तसा दिसो, आणि कोणाले ना दिसो पण मी काले जातच असो. वा वा वा. कोणाले ना दिसो पण मी काले जातच असो. पोरी इकडे पाहून एक डाव मी हसलो, सरका तिच्या तोंडातून तिच्या मनात घुसलो. तिचं मन लाय मोठं मी वायली खारीक, आणि मी माणूसच तसा बारीक चिरीक. लग्नासाठी मा फटू जेव्हा पोरीच्या बापाले धाडला, खेळकर साहेब, लग्नासाठी मा फटू जेव्हा पोरीच्या बापाले धाडला, तर तिचा बाप म्हणे याचा एक्सरे कायले काढला. क्या बात आहे. आणि मोठ्या मुश्किलनं भाऊ जेव्हा माया लग्न जुटलं, तर भूकंप झाला की कसं वाटते तसं मला वाटलं. मी सायकली सारखा, माई बायको टरक, मी माणूस तसा बारीक चिरीक. धन्यवाद. वा वा वा. क्या बात आहे. अक्षरशः पोट दुखतंय हसून हसून. एकदा या सादरीकरणासाठी आणि किशोरजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं म्हणजे किशोरजींसारखं आणि इथे उपस्थित सर्व कवींसारखं दिग्गज व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे, हे आपलं परम भाग्य आहे. असे कवी यांच्या कविता जोपासणं जपणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. मला या ठिकाणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची रद्दी नावाची एक कविता आठवते. कुसुमाग्रज सुंदरपणे मांडतात की घरातलं राशन संपल्यावर एकदा तू रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणाली, तुमच्या कवितांचे कागदही यात घालू का, तेवढंच वजन वाढेल. एकदा घरातलं राशन संपल्यावर तू रद्दी विकायला काढलीस, तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद यात घालू का, तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नको. जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नको. तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणे आसवं तरारली आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच पण काळही ते कदापि करणार नाही. मी तर नाहीच पण काळही ते कदापि करणार नाही. खरंच आहे, जोपर्यंत रसिक हो आपल्यासारखे रसिक मायबाप इथे आहेत तोपर्यंत कवी आणि कवितांना मरण नाही असं मला वाटतं. एकदा रसिक प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे असं मला वाटतं. मैंने एक शेर सुना था कि हमसे सूरज पे ये ताले नहीं देखे जाते. आसिफ जी गौर फरमाइएगा. हमसे सूरज पे ये ताले नहीं देखे जाते, तिरगी तुझसे उजाले नहीं देखे जाते. अंधेरे की कोशिश होती है कि वह उजाले से मुंह छुपाए.
अंधेरे की कोशिश होती है कि वह उजाले से मुंह छुपाए, हर बदरंग चेहरे की कोशिश होती है कि वह आईने से मुंह छुपाए। अंधेरे की कोशिश होती है कि वह उजाले से मुंह छुपाए, हर बदरंग चेहरे की कोशिश होती है कि वह आईने से मुंह छुपाए। लेकिन कवि और शायर उस आईने, उस उजाले का काम करते हैं जो किसी भी कुत्सित विभत्स अहंकार से भरे हुए चेहरे के सामने खड़ा हो जाए और डटकर उसे कहे कि हुजूर, दाग आपके चेहरे में है, आईना तोड़ने से कुछ नहीं होगा। तो ऐसे ही अपने अनोखे अंदाज के लिए जाने जाने वाले एक बहुत ही दिग्गज व्यक्तिमत्व हमारे बीच है। आदरणीय घनश्याम जी अग्रवाल आज हमारे बीच उपस्थित है। हिंदी कवि सम्मेलन के डायस के बहुत ही सफल हस्ताक्षर वे है और अपनी हिंदी व्यंग कविताओं के माध्यम से इन्होंने अकोला का नाम पूरे देश भर में, भारत भर में उजागर किया है। एक बार जोरदार तालियों से बीच हम स्वागत करते हैं आदरणीय घनश्याम जी। आप सबको प्रणाम करता हूं। अरविंद जी की स्मृतियों को नमन करते हुए, होली की बधाई देते हुए कुछ हास्य व्यंग्य की एक मिनट की छोटे कट पीस देखिए। स्वागत है। सब भ्रष्टाचार के बारे में बहुत बातें होती हैं। ये भ्रष्टाचार क्या होता है, क्यों नहीं मिट सकता, इस पर मैं की 4 पंक्तियां मेरी बड़ी प्रसिद्ध हुई। विक्रम और बेताल के माध्यम से, आपको विक्रम और बेताल की कथा पता है, उसी माध्यम से सवाल जवाब पे कहता है कि बेताल के सवाल पर विक्रम से लेके अन्ना मोदी सभी मौन हैं। वाह। बेताल के सवाल पर विक्रम से लेके अन्ना मोदी सभी मौन हैं। जब सारा देश भ्रष्टाचार के खिलाफ है, तब साला भ्रष्टाचार करता कौन है? क्या बात है, क्या बात, वाह वाह। एक और व्यंग देखिएगा, नए ढंग से बात छिपी कैसे रहती है। अभी आपने नेताओं का बताया था, वायरस चला जाता है, वो नेता कैसे होते हैं, अप्रत्यक्ष रूप से बात कर रहा है। एक नदी शहर और गांव को क्रॉस करके बहती है। एक नदी शहर और गांव को क्रॉस करके बहती है। शहर की नदी पर है सीमेंट का पक्का पुल और गांव की नदी पर बांस का कच्चा पुल। शहर की नदी पर सीमेंट का पक्का पुल और गांव की नदी पर बांस का कच्चा पुल। बाढ़ आई, देखते ही देखते शहर का पक्का पुल बह गया, गांव का कच्चा पुल वैसा ही है। वाह, क्या बात है। बाढ़ आई, देखते देखते शहर का पक्का पुल बह गया, गांव का कच्चा पुल वैसा ही रह गया। इसका कारण खोजा तो पता चला गांव का पुल अब तक टिका है क्योंकि उसका आज तक उद्घाटन नहीं हुआ। वाह वाह वाह। और एक हास्य में से कविता कैसे निकलती है, अभी नारे सर ने बताए थे कि किस तरह तोता तोती की बात कह के कि दोनों तोती को रख देता और तोते कैसा धोखा देते हैं। और गीता कुरान के आड़ में, और वो बाद में कहता है कि भाई कोई बात नहीं है, जिसके लिए दुआ किया वो मिल गई। उसके आगे इस हास्य में कैसी कथा आती है, मैं आगे बताऊं। स्वागत है। अब 2 दिन के बाद जब मैं लौट कर आया तो सोचा मेरी तोती की हालत बड़ी खराब होगी, क्योंकि ऐसे तोतों के बीच में फंसी थी। लौट कर आया तो सोचा मेरी तोती की हालत खराब होगी, पर मैंने देखा मेरी तोती तो डांस कर रही थी, गाने गा रही थी, हंस रही थी। वो दोनों तोते मरे पड़े। तोती हंस रही थी, डांस कर रही थी, गाने गा रही थी, वो दोनों तोते मरे पड़े थे। मैंने आश्चर्य से तोती से पूछा, तोती ये हादसा कैसे हुआ? तोती ये हादसा कैसे हुआ? और तोती ने जवाब दिया, वो कविता है। तोती ये हादसा कैसे हुआ? तोती ने कहा, कमबख्त दोनों तोते धार्मिक नहीं सांप्रदायिक। वाह वाह वाह। दोनों तोते धार्मिक नहीं सांप्रदायिक निकले, तुम्हारे जाते ही झगड़ने लगे। ये कहने लगा मेरे अल्लाह ने तोती भेजी है इसलिए तोती मेरी। वो बोला नहीं, मेरे ईश्वर ने तोती भेजी है इसलिए तोती मेरी। मेरा अल्लाह मेरी तोती, मेरा ईश्वर मेरी तोती कह आपस में लड़ पड़े। मेरा अल्लाह मेरी तोती, मेरा ईश्वर मेरी तोती कह दोनों आपस में लड़ पड़े थे।
इसलिए दोनों मरे पड़े थे। वाह। अरे उन्होंने पलट कर नहीं देखा, वरना ईश्वर अल्लाह तो मेरी हिफाजत के लिए मेरे साथ, वाह 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 वाह। ईश्वर अल्लाह तो मेरी हिफाजत के लिए मेरे साथ खड़े थे। ये सांप्रदायिक तोते तन के उजले मन के गंदे निकले। वाह वाह वाह। ये सांप्रदायिक तोते तन के उजले मन के गंदे निकले। हम इन्हें अल्लाह और राम के बंदे समझा था, या आसा राम के बंदे निकले। अरे वाह, क्या बात है। एक और व्यंग मैं सुना देता हूँ। स्वागत है सर, स्वागत। मैंने अन्ना का नाम लिया है, पुराना व्यंग है, लेकिन आपने सुना होगा 10 साल पहले अन्ना ने भी एक आंदोलन किया था भ्रष्टाचार के खिलाफ, को याद होगा। रामलीला मैदान में बहुत लोग जमा हुए, और उस वक्त जो भी जोश आया था, चला दिल्ली, बोले क्यों, बोले भ्रष्टाचार मिटाना। एक वातावरण ऐसा बन गया है। उनकी टोपी बड़ी प्रसिद्ध हुई थी, याद होगा आपको। अन्ना जो भी चला दिल्ली, बोले क्यों, बोले भ्रष्टाचार मिटाना है। जो जोश में हमारे शहर से भी 2-4 लोग गए दिल्ली, और वापस आकर मुझे कहने लगे, घनश्याम भाई दिल्ली में अन्ना का जादू चल गया, सबको बड़ा जोश है, बड़े बड़े सेलिब्रिटी आए हैं। हम सबने भ्रष्टाचार मिटाने की कसम खाई, हम सबने भ्रष्टाचार मिटाने की कसम खाई है। मैंने कहा ये बातें मुझे बाद में बताना, पहले ये बता तत्काल तो तत्काल में बंद हो जाता, तू बिना रिजर्वेशन दिल्ली गया कैसे? तत्काल तो तत्काल में बंद हो जाता, तू बिना रिजर्वेशन दिल्ली गया कैसे भ्रष्टाचार मिटाने को? बोले कुछ नहीं यार, टीसी को 500 रुपया दिया और चला गया भ्रष्टाचार मिटाने। टीसी को 500 दिया और चला गया भ्रष्टाचार मिटाने को। इस पर दूसरा बोला मैंने भी 500 दिए, टीसी ने पहले जेब में रख, मैंने भी 500 दिए, टीसी ने पहले जेब में रख लिए, फिर मेरी टोपी की तरफ देखकर बोला मैंने 500 दिए, पहले उसने जेब में रख लिए, फिर मेरी टोपी की तरफ देखकर बोला अरे वाह, तुम भी मेरी तरह अन्ना के समर्थक हो। 500 दिए, रख लिए, फिर मेरी टोपी की तरफ देखकर बोला अरे वाह, तुम भी मेरी तरह अन्ना के समर्थक हो, बिल पास कराने जा रहे हो, अरे पहले क्यों नहीं बताया, 400 में ले चलते, पहले क्यों नहीं बताया, 400 में ले चल सकता। यह कहकर उसने मुझे 100 रुपया वापिस दी। वो रुपए मैं जेब में रखकर दूसरे की बर्थ पर मजे से सो गया कि चलो देश का 20% भ्रष्टाचार तो एक झटके में कम। वाह 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 वाह। भ्रष्टाचार एक झटके में कम हो गया। बहुत ही अनोखे तरीके से आदरणीय घनश्याम जी ने हमें हास्य व्यंग की दुनिया की सैर कराई है। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए आदरणीय घनश्याम जी के लिए। कॉमेडी वॅक्सिनचा हेवी डोस झाल्यानंतर आता बूस्टर डोसकडे आपण वळूया आणि बूस्टर डोस देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो समाजातील विसंगतीवर आपल्या वात्रटिकांनी फटकार ओढणारे एक वात्रटिकाकार रसिको, आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना अनेक विसंगती सहज बघत असतो, म्हणजे या भिंतीवर लिहू नये हे सुद्धा आपल्याला भिंतीवर लिहूनच सांगावं लागतं। असा विसंगतीने भरलेला आपला देश आहे आणि ह्याच विसंगती जे आपल्या लेखणीतून टिपत असतात, ज्यांचं सूत्रसंचालन ऐकणं ही एक पर्वणी असते। स्वर्गीय विलासराव देशमुख असो, आदरणीय शरद पवार साहेब असो, यांनी ज्यांचं मनमोकळेपणाने कौतुक केलेलं आहे, जे आपल्या दररोजच्या वात्रटिकांनी लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणार आहेत, असे आपल्या महाराष्ट्राचे लाडके कवी वात्रटिकाकार आदरणीय ॲडव्होकेट अनंतजी खेळकर या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं कविता सादर करावी। स्वर्गीय अरविंदजी भोंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज या हास्यांजलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरोखर एक मोठा माणूस, हसत हसत ज्यांनी आयुष्य आपलं हसण्यासाठी समर्पित केलं, असा एक दिग्गज माणूस आज आमच्यातून गेला। कोरोनामुळे एवढा चांगला साहित्यिक आम्हाला गमवावा लागला। खरोखर दुःख आहे या गोष्टीचं, परंतु विचार असा केला की ज्या माणसांनी उभं आयुष्य हास्यासाठी वेचलं, आज
त्यांच्याही स्मृतीप्रित्यर्थ जसं आता वल्लभजींनी सांगितलं की आज जर ते असते तर या कार्यक्रमात नक्की असते, आणि म्हणून साहजिकच आज अरविंदजी आमच्यामध्ये नाही आहेत, तेव्हा मनात हा विचार येतो की चलते चलते हमसे पूछा ये पैर के छालों ने, चलते चलते हमसे पूछा ये पैर के छालों ने, अरे कितने दूर दुनिया बसा रखी है दिल में बसने वालों ने, कितने वाह, दूर वाह। दुनिया बसा रखी है दिल में बसने वालों बहुत ने। बढ़िया। आणि परिस्थिती अशी आहे या कोरोनाच्या काळामध्ये तर एवढं झालेलं आहे, जीवाभावाची माणसं आपण गमावलेली आहे, आणि अशामध्ये नयन के नीर बन गए हो तुम, जख्म के पीर बन गए हो तुम, कल तक तो हमारे बीच में थे आज एक तस्वीर बन गए हो तुम, असं म्हणायची जेव्हा आपल्यावर वेळ येते त्यावेळी निश्चितपणानं आपली जवळची माणसं जेव्हा जातात त्यावेळी काळजाला चरे पडलेले असतात. परंतु एक गोष्ट आहे, अरविंदजी नेहमी आपल्या हास्याचा खळाळता धबधबा होते ते, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जेव्हा आपण हे हास्यांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे होळीचा. मित्रांनो, एक गोष्ट आहे, आजकाल हसणं जेवढं कठीण झालेलं आहे, हसवणं हे त्याहीपेक्षा कठीण झालेलं आहे. या कोरोनाच्या काळामध्ये तर ते अधिकच कठीण झालेलं आहे. तुम तो डरते हो रेत पर अपना नाम लिखने से, तुम तो डरते हो रेत पर अपना नाम लिखने से, क्योंकि तुम तो डरते हो रेत पर अपना नाम लिखने से, क्योंकि हल्की चीज पर नाम लिखने से तुम्हारा वजन घट जाएगा, एक लहर आएगी पानी की जोर से और तुम्हारा नाम मिट जाएगा. ये बात तो हुजूर आप भी जानते जरूर है, यूं साहिल पे घर बसाना आसान नहीं होता और हर पल लाती है गमों की सौगात ये जिंदगी, ऐसे माहौल में किसी को हंसाना आसान नहीं होता. वाह 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 वाह. आसान नहीं होता. आणि आज इथे कवींना इथे आमंत्रित केलेलं आहे. असं म्हणतात की जेव्हा माणूस अर्धा पागल होतो तेव्हा तो कवी म्हणून मिरवतो, जेव्हा माणूस अर्धा पागल होतो तेव्हा तो कवी म्हणून मिरवतो, आणि जेव्हा पूर्ण पागल होतो त्यावेळी तो कवी संमेलन भरवतो. क्या बात है. असो, आपण सगळे वेळेच आहे. आता यांनी फार छान सांगितलं तोता तोतीच्या वगैरे वगैरे या याच्यातल्या, खूप चांगलं यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. आता परिस्थिती अशी झालेली आहे की मीही नारे साहेब, एकदा मला कोणीतरी सांगितलं आता ती बंदी आलेली आहे, ते पाळता येत नाही आपल्याला. आता असं झालं की बा नवराच तर पाळणं होत नाही, ते हे कुठून पाळणार आहेत ते खूप पटन गिपट. आता परिस्थिती अशी झाली की मी गेलो एका दुकानात, म्हटलं बा काय किंमत आहे याची, ते म्हणे वकील साहेब याची किंमत जी आहे म्हणे ती 1 लाख रुपये आहे. म्हटलं या मिठ्ठूची किंमत 1 लाख रुपये? तर हा. म्हटलं असं काय विषय? अरे म्हणे खासच आहे म्हणे, हा काय सांगावं म्हणे तुम्हाला, बिलकुल गीता याच्या एकदम पाठ आहे म्हणे, भगवद्गीता. म्हटलं अरे वा. म्हटलं हा दुसरा? म्हणे याची किंमत 1 लाख रुपये आहे. म्हटलं याची काय विशेषता? अरे बापरे म्हणे याले तर कुराण पुरा बंद पाठ आहे म्हणे. तिसरा म्हणे याची 1 लाख रुपये आहे. म्हटलं याचं काय? याले बायबल पाठ आहे. चौथा तर ते म्हणे याची किंमत 5 लाख रुपये. म्हटलं काऊन? म्हणे याले हे तिन्ही पाठ आहे जे यायले येतात. पुन्हा अजून 5वा दाखवला, हा तर म्हणे हा 25 लाखाचा. म्हटलं याची किंमत कशी काय रे बा 25 लाख रुपये? तर तो म्हणे की याचं कारण असं आहे की याले हे सगळं तर येतेच म्हणे, शिवाय हा कॉम्प्युटरचाही बादशाह आहे म्हणे. मग एक उरलेला होता त्याच्यात. म्हटलं याची किंमत का? तर तो म्हणे याची किंमत तर म्हणे भाऊ तशी केल्याच जात नाही, पण ठीक आहे म्हणे याची किंमत आहे म्हणे 2 करोड रुपये. मी म्हटलं अरे बाप रे, 2 करोड रुपयाचं असं काय त्याच्यात? त्याला काय काय ते येईल, गीता येते, कुराण येते, बायबल येते, कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, याले काय येते? ते म्हणे बा ते तर माहीत नाही त्याला काय येते, आम्हाला माहीत नाही म्हणे, पण हे जे जितके आहेत ना म्हणे इथले सगळे मिठ्ठू त्याला बॉस म्हणतात म्हणे. वाह वाह वाह. मला असं वाटतं की असा गुळाचा गणपतीन बॉस म्हणून मला इथं बसवलेला. असो, एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, की आपल्याला असं वाटते की बा माणसंच हुशार असतात, पण पोपट हे त्याच्याही पेक्षा हुशार असतात. तर आमच्याकडे मोठ्या मुश्किलनं सुरुवातीला वडिलांनी एक पोपट पाळला होता, आणि झालं असं की समजा आमचा शेजारी गेला की त्याचं काय भांडण होतं माहीत नाही,
तो असा गेला रे गेला की हा त्याला म्हणे का रे हराम खोरा निघाला वाटते लेका, हा गावात म्हणे टिंगल टवाळी करायला म्हणे लेका रिकाम चोट. त्याला बिलकुल येतं अबे इकडे काय पाहता हलकटा. त्याला म्हणे तो राजा एकदम काही जाऊ द्या बा, मुका पक्षी पाखरू आहे याला काय बोला. आता त्याच्या समजा जर कधी दोस्त आला तर म्हणे आय हा आज तर दोस्ताला घेऊन आला हरामखोरा, चालला वाटते आता गावात रिकामचोट धंदे करायला, नालाय का अमुक ढमुक येते. यानं वाटलं जाऊ द्या बा. नंतर मग बायको सोबत गेला म्हणे आय हा निघाला वाटते हरामखोरा, हा रिकामचोट धंदे. असं तो आला की ते याच्यासोबत तो काची पडला. तो आला आमच्या घरी आला, मला म्हणे बा तुमचं ते मिठ्ठू म्हण राजा कोणाच्या समोर काही बोलते, त्याला काही संस्कार आहेत की नाही म्हणे, त्याला सांगा म्हणे. त्याच्यात मी त्या मिठ्ठूच्या इकडे पाहिलं, म्हटलं बाबू तू का घरावर गोट्या आणतं काय, खबरदार कधी म्हटलं आता जर कधी तू बोलला कोणाच्या विरुद्ध काही झालं तर म्हटलं कंप्लेंट नाही यायला पाहिजे, मुंडीच मोडून टाकीन म्हटलं. तू मिठ्ठू असं सायाचं खाली पाहून असं कानकोंड्यासारखं असं पाहून राहिलं होतं. तर शेजाऱ्यानं पाहिलं की का रे बाबू आता कशी जिरली, असा तो गेला. दुसऱ्या दिवशी डबल तो शेजारी आला, मिठ्ठू खाली मान घालून असं बसेल. यानं त्याच्याकडे पाहिलं, तो काहीच नाही बोलला. मिठ्ठू असा खाली थोडासा पुढे गेला, मिठ्ठूची मान खालीच, काहीच नाही बोलला तो. त्याला वाटलं चांगली जिरली याची भेदारला. अजून थोडं पुढे गेल्यावर त्या मिठ्ठूनं अल्लादी अशी मुंडी उचलली. तो मिठ्ठू त्याच्याकडे पाय हा त्या मिठ्ठूच्या इकडे पाय. जशी यानं मुंडी उचलली मिठ्ठूनं आणि त्याले म्हणे तू तर समजलाच असशील म्हणे मला काय म्हणायचं आहे तर. अशा ह्या विविध घटना या ठिकाणी होत असतात. आणि शेवटी हसणं हे जे आहे होळीचं, एक गोष्ट निश्चितपणाने आहे. तुम्हाला या होळीच्या निमित्तानं मी नारेसाहेबांचे आभार मानतो की या होळीच्या निमित्ताने त्यांनी कसं बहुरंगी हे केलेलं आहे. रंगाच्या जशा वेगवेगळ्या छटा आहेत तसे या मंचाला जात नसते, पात नसते, धर्म नसतो. आम्ही सगळे शब्दाचे पुजारी आहोत आणि शब्दांची उपासना करणारे सगळेजण आहेत या ठिकाणी. आणि म्हणून रंगोत्सव जेव्हा साजरा करण्यात येतो त्यावेळी जात धर्म पंथ काहीच नाही. तुम्ही पाहिलं असेल मराठी पोरगा आहे दीपक, परंतु उर्दूमध्ये तो छान गझल लिहितो. या ठिकाणी आसिफ आहे, हा उर्दूमध्ये हे करतो. म्हणून मालिक ने तो सबसे पहले हमें इंसान बनाया, हमने ही उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने तो बख्शी थी हमको एक ही धरती, हमने ही कहीं भारत कहीं ईरान बनाया. आणि म्हणून ही आपल्या देशाची विशेषता आहे की गिरेबा को दामन से मिलाओ पहले, ईमान को ईमान से मिलाओ पहले, ऐ चांद को जमी से मिलाने वालो, इंसान को इंसान से मिलाओ. क्या बात आहे, बढिया. आणि म्हणून माणुसकीचं नातं जपणारा हा मंच या ठिकाणी आपण इथे सगळे या हास्यांजलीमध्ये आपण बोलावलं. मला फार म्हणून मग मी एक रचना लिहिली होती की राम रहीम वाद नको आधी दुभंगलेली मन सांधा, राम रहीम वाद नको आधी दुभंगलेली मन सांधा, मग मनामध्ये देऊळण काळजात मशीद बांधा, कुणी खुदाचा बंदा कुणी देवाचा भक्त, पण प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. अरे ढोल वाजावे गणपतीत आणि मोहरम मध्ये ताशा, तरी ओठामधून पाजरावी जिव्हाळ्याची भाषा, ओठामधून पाजरावी जिव्हाळ्याची भाषा. आपणा सर्वांचं या हास्यांजलीचं आता आपण याच्या उत्तरार्धाकडे वळत आहोत. मी सगळ्या आमच्या मंचाच्या वतीनं, रसिकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो अरविंदजींना. आणि एक रचना आता सांगतो. आदरणीय घनश्यामजी अग्रवाल यांनी फार छान सांगितलं भ्रष्टाचार कसा आहे. एक छोटीशी रचना आपल्यासमोर सादर करतो स्वागत. आणि हे करतो. एकदा एका गणेशोत्सवामध्ये एका पुढाऱ्यानं जादूच्या प्रयोगचा कार्यक्रम ठेवला. आला जादूगार, तो जसा त्याच्यात आला त्यांनी काय केलं माहित आहे का, काही सुया काढल्या अशा आणि त्यांनी सांगितलं की देखो ये सुइया है, मैं इसे निगल जाता हूँ, है कोई माई का लाल जो इसे खा सके. असं त्यांनी हे केलं, धरलं, यांनी त्या सुया खाल्ल्या. त्याच्यानंतर त्यांनी काही काचाचे तुकडे घेतले, है कोई माई का लाल जो इसे खा सके. त्यानं पुन्हा अजून हे करून दाखवलं, ते खाऊन दाखवलं. मग त्यानं काही हे केले, जरासे काही दगड वगैरे घेतले, काही हे केले, है कोई माई का लाल जो खा सके.
आणि नंतर मग त्यानं हे केलं, म्हणजे आता सर्वात शेवटचा प्रयोग म्हणजे असं वॉटर ऑफ इंडिया. त्यांनी काय केलं माहीत आहे का, की एक कागद घेतला, तो दाखवला लोकांना, रसिकांना. एक रिकामा ग्लास घेतला, तो दाखवला. एका जणाच्या हातामध्ये रिकामा ग्लास दिला, दुसऱ्याच्या हातामध्ये तो कागद दिला. यांनी मंत्र म्हटला, त्या कागदातून पाणी आलं, ग्लास भरला. हा म्हणे हरी माई का लाल जो ऐसा कर सके. कार्यक्रम झाला, तो जायला लागला बिचारा. मंत्री महोदय म्हणे बोलवा त्याला इकडे, आणा म्हणे इकडे अडतीत. आणलं त्याला. म्हणे काय रे म्हणे, यानं कोणते प्रयोग सादर केले तिथे? नाही म्हणे यानं सुया खाल्ल्या, यानं जरासे काच खाल्ले म्हणे, यानं जरासे काही खिळे आणि काही गोटे खाल्ले त्याच्यात. तर ते म्हणे त्यानं याच्यातून कागदातून पाणी काढलं. अबे म्हणे तू भंगार बाजार में सुया बेच रहा बोले. हाँ अबे म्हणलं का आम्हाला हय कोई माई का लाल. अबे तुझी अवकात काय म्हणे, माई का लाल आणि हे ते करून राहिला म्हणे. तुला माहीत आहे का जादूचे प्रयोग काय असतात? तर म्हणे अरे म्हणे बाबू तू ना कागदातून काय एक ग्लास पाणी काढलं. अरे म्हणे आम्ही तर असे जादूगर आहो म्हणे की कागदावरच रस्ते बांधले, कागदावरच नाल्या बांधल्या, कागदावरच बिल्डिंगा बांधल्या, कागदावर धरण बांधलेले का तू ते एक गिलास पाणी काढून राहिला. कागदावर काय नाही केलं म्हणे बाबू, आणि तू ते कागदाची किंमत सांगून राहिला ना म्हणे बाबू. त्याचा आता तुला सांगतो की मागं आपल्या इथे जो भूकंप झाला होता त्याचा जो अहवाल म्हणे आम्ही तिकडे पाठवला म्हणे, त्या अहवालाची नुसती आकडेवारी जरी तू न पाहिली म्हणे बाबू तर त्या ब्रह्मदेवाला फिट येऊ शकते म्हणे, इतकं खतरनाक. आता ती आकडेवारी तुम्ही फक्त आकड्यांकडे लक्ष द्या. त्यांनी सांगितलं एक भूकंप झाला, एक भूकंप झाला, फक्त आकड्यांकडे लक्ष द्या. एक भूकंप झाला, शेकडो घरं पडली. एक भूकंप झाला, शेकडो घरं पडली, हजारो बेघर झाले, हजारो बेघर झाले, लाखोंचे नुकसान झाले, करोडोची मदत पाहिजे म्हणून तुम्ही अरबो पाठवा. तिकडून काय झालं, अरबोची मदत पाठवली, करोडो जमा झाले, लाखो वितरित केले, हजारो वाटे झाले, हजारो वाटे झाले, शेकडोंनी वाटून घेतले. एक हिस्सा एखाद्याच्या नशिबी आला कसा बसा. आणि भूकंपाचा प्रश्न शेवटी जसाच्या तसा, भूकंपाचा प्रश्न शेवटी जसाचा तसा. जादूगार जायला निघालं, त्यांनी या देशाची व्यवस्था पाहिली, इथली यंत्रणा पाहून तो जाता जाता फक्त एवढंच म्हणाला की खुर्च्या उभवणे आणि देशाला डुबवणे यालाच म्हणावं का लोकशाही राबवणे. खुर्च्या उभवणे आणि देशाला डुबवणे यालाच म्हणावं का लोकशाही राबवणे. घोटाळ्यांचा कोर्स होतो, सत्तेचा फोर्स होतो, राजकारणात प्रवेश हा सुद्धा इन्कम सोर्स होतो. दुर्बलांच्या दरबारावर आडदांडांची मालकी आहे, दुर्बलांच्या दरबारावर आडदांडांची मालकी आहे. आणि स्वातंत्र्याच्या खचलेल्या आणि लोकशाहीच्या खचलेल्या खांद्यावरच माझ्या स्वातंत्र्याची पालखी आहे, लोकशाहीच्या खचलेल्या खांद्यावरच माझ्या स्वातंत्र्याची पालखी आहे. अशी संपूर्ण अवस्था आपण आशा करूया. कोरोनानंतर पुन्हा एक नवा काळ येईल, पुन्हा एक नवी दिशा, पुन्हा एक नवी उमेद येईल. या हास्यांजली कार्यक्रमाच्या वतीनं आपणा सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या आम्ही आभाळभर शुभेच्छा देतो. धन्यवाद. वाह वाह, क्या बात है. खरंच एका वेगळ्याच उंचीवर हा कार्यक्रम अनंतजींनी नेलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ॲडव्होकेट अनंतजींसाठी. खरं म्हणजे हा कार्यक्रम संपूच नये असं आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना वाटत असावं, पण न्यूनते पुरते अधिकते सरते ह्या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीनुसार या कार्यक्रमाची सांगता आपण आता इथे या ठिकाणी करतो आहोत. मी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय मनोहररावजी म्हैसाळकर, सरचिटणीस विलासजी मानेकर, अकोला शाखेचे अध्यक्ष विजयजी कौसल, सौ सीमाताई रोठे, डॉक्टर गजानन नारे व इतर पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि इथे उपस्थित सर्व कवी मान्यवरांचे आयोजकांच्या तर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी कोरोनाच्या या कठीण अशा काळात हजारोंच्या चेहऱ्यावर हसू फुलवलेलं आहे. आपल्याला जगन्नियंता असंच हास्य निर्माण करण्याची शक्ती प्रदान करो हीच प्रार्थना करतो. तसंच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो.
आणि होळी आणि धुलिवंदनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.